तालुक्यातील मौजे शिंगणापूर येथील 15 वर्षे वय असलेली अल्पवयीन मुलगी दिनांक 29/4/2025 रोजी रात्री 1 वाजेच्या सुमारास गावातील युवकांनी अपहरण केल्याची घटना घडली होती। परंतु अपहरण होऊन 10 दिवस उरले तरी आरोपी फरार आहेत। या प्रकरणात आज गुरुवार 8 मे रोजी पीडित मुलीच्या आई कविता जगन्नाथ कांबळे सह परिवार न्यायासाठी आमरण उपोषणाला प्रारंभ झाला असून या घटनासंदर्भात दैठणा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून कलम 137(2) अन्वये गुन्हा दाखल झाला असून दैठणा पोलिसांना आरोपींचा संपूर्ण तपशील व लोकेशन सादर केल्यानंतरही पोलिसांनी अद्यापपर्यंत आरोपींना अटक केली नसून व तसेच आरोपीस मदत करणाऱ्या वाहन चालक व वाहनांचा तपास न करता वाहन व वाहन चालकास पोलिसांनी सोडून दिले असा आरोप मुलीची आई कविता जगन्नाथ कांबळे यांनी केला आणि संबंधित स्टेशनचे API व तपास अधिकारी यांना निलंबित करावे व मुलीला तात्काळ शोधून न्याय देण्यात यावा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुलीची आई कविता जगन्नाथ कांबळे या व त्यांच्या परिवारातील इतर सदस्यांनी आमरण उपोषणास आज गुरुवार रोजी दिनांक 8 मे पासून सुरुवात केली आहे। ते 29 एप्रिलच्या मध्यरात्री चांदणी जगन्नाथ कांबळे या अल्पवयीन मुलीस गावातीलच दादाराव चांदू थोरात या युवकाने चांदणीला पळून नेलेला आहे आणि दुसऱ्या दिवशी आम्ही दैठणा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखलसुद्धा केला। त्यामध्ये आज जवळ 31 तारखेला आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे त्या ठिकाणी, पण अद्यापपर्यंत आरोपी अटक झालेला नाही। आम्ही आरोपींचे सर्व लोकेशन, आरोपींचे फोन नंबर, ज्या गाडीने त्या आरोपीने अल्पवयीन मुलीला पळून नेले तर त्या गाडीचं लोकेशन आणि त्या पूर्ण गाडीचा जो ड्रायव्हर आहे तो गाडी ताब्यात घेण्याचं काम आम्ही केलं। त्यामध्ये पोलिसाचा कोणताही योगदान नाही। आम्ही स्वतः जाऊन त्या ड्रायव्हरला आणि लोकेशन देऊन आम्ही पोलिसाच्या माध्यमातून त्याला अटक केली, पण पोलिसांनी त्यांना देखील सोडून दिलेलं आहे। म्हणजे आम्ही सर्व लोकेशन देऊन, आम्ही मोबाईल नंबर देऊन जर पोलीस काहीच करत नसेल म्हणून या निष्क्रिय पोलीस अधिकारी दैठण्याचे API व त्यांचे तपास अधिकारी यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे व अल्पवयीन मुलगी जिला पळून नराधमावर पोस्को कारवाई करावी। या ठिकाणी आज त्याची आई या उपोषणाला बसलेल्या आहेत आणि सर्व संघटनेच्या वतीने पाठिंबा दिलेला आहे।